नित्य घडो गुरुसेवा नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगतव्यापिनीं विना पुस्तकधारिणी वेदां जाथान्धकारात् हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। ॐ नमः पार्वती हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मी रंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। बजरंग बली निवृत्तिनाथ महाराज की जय। गौरी शंकर भगवान की जय। नर्मदा मैया की जय। जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति। शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलींच्या कृपेनं परमश्रद्धेय योगीराज स्वामी माधवगिरी बाबांच्या कृपेनं आशुतोष भगवान गौरी शंकराच्या कृपाशीर्वादाने झालेली असलेली एक धामयात्रा जगन्नाथपुरी धामयात्रा या यात्रेतील आलेले सर्व भाविक माता भगिनी पुरुष मंडळ बाबाजींच्या कृपेने अतिशय आनंदाने उत्साहाने ही तीर्थयात्रा झाली। परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबांना विनंती केली की एक धाम यात्रेला त्या ठिकाणी जाण्याची इच्छा प्रकट केली। बाबांनी यात्रेसाठी सोममुहूर्त दिलं 8 डिसेंबर, म्हणून 8 डिसेंबरची ही यात्रा ठरली। त्यानंतर
या यात्रेला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था म्हणून त्याचं नियोजन करण्यात आलं. सद्गुरू सेवापरायण शिवाजी महाराज, सद्गुरू सेवारामचे विठ्ठल भाऊ, त्याचप्रमाणे आदरणीय काबरासेठ, हे सगळ्या मंडळींनी नाशिक या ठिकाणी जाऊन आदरणीय आमचे रावसाहेब भाऊ निमशे, जय जनार्दन यात्रा कंपनीचे सर्व आहेत, त्यांची ती गाडी ठरली. 8 डिसेंबरला दुपारी 4 वाजता गौरीशंकर आश्रम या ठिकाणून निघण्याचं बाबांनी मुहूर्त दिलं. बाबा यांच्या कृपेनं तीर्थयात्रेचा प्रारंभ आपल्या या आश्रमाहून प्रथम दर्शन झालं आदिशक्ती मुक्ताई संत श्रेष्ठ ज्ञानोबराया, निवृत्तीराया, सोपान काका आणि यांच्या त्या ठिकाणी बहीण असणाऱ्या संत मुक्ताबाई, त्या ठिकाणी दर्शन झालं. तिथं सर्वांचं भोजन प्रसादी. नंतर ओंकारेश्वरलाही सकाळी स्नान विधी, पूजा, नावेनं प्रदक्षिणा, नंतर उज्जैन नंतर चित्रकूट नंतर प्रयागराज, नंतर श्री क्षेत्र काशी, अयोध्यानंतर पुढील जो प्रवास होता बोधगया, मातृगया, त्यानंतर गंगासागरनंतर ज्या ठिकाणी गंगामायेचा उगम झाला तो हिमालयामधून, त्याला गंगोत्री म्हणतात. पुन्हा असे पवित्र क्षेत्र मग हरिद्वार, ऋषिकेश, इथून गंगामाया पुढं प्रवाहित होत प्रयागराज, काशी आणि गंगामाया जाऊन मिळाले ते पश्चिम बंगालचा सागर जो आहे त्या ठिकाणी. म्हणून गंगासागर स्नान झालं. आपण नेहमी ऐकतो सब तीर्थ बार बार, मौन आहे का? सब तीर्थ गंगासागर म्हणून गंगासागराचं स्नान झालं. त्यानंतर रामकृष्ण परमहंस ज्या भगवतीची उपासना करायचे, दक्षिणेश्वरी कालीमातेचं दर्शन झालं. ज्या ठिकाणी ते ध्यानेला बसायचं तिथलं दर्शन झालं. ज्या ठिकाणी रामकृष्ण परमहंसांनी समाधी घेतली, स्वामी ब्रह्मानंद, त्याचप्रमाणे रामकृष्ण परमहंसाच्या धर्मपत्नी शारदा देवी यांची समाधी, स्वामी विवेकानंद यांची समाधीचं दर्शन कलकत्ता या ठिकाणी झालं. स्वामीनारायण मंदिराचं दर्शन झालं. त्यानंतर पुढील जो प्रवास आहे तो प्रवास श्री क्षेत्र कोणार्क या ठिकाणी झाला. तिथे मुक्काम. चंद्रभागा नदीचा जो संगम झालेल्या समुद्राला, तेथील समुद्र स्नान झालं. त्यानंतर भगवान सूर्यनारायण मंदिराचं दर्शन. दुसऱ्या दिवशी पवित्र क्षेत्र जगन्नाथपुरी या ठिकाणी पोचून समुद्र स्नान झालं. भगवान जगन्नाथाचं दर्शन. दुसऱ्या दिवशी उत्तरायण असल्यामुळं बाबांचा त्या ठिकाणी आपल्याला फोन आला की उत्तरायणाच्या दिवशी तीर्थक्षेत्रावर वास करावा, म्हणून एक मुक्काम तिथे आपण वाढून घेतला. जगन्नाथ भगवंताचं दर्शन झाल्यानंतर साक्षीगोपाल भगवंताचं कृष्ण कन्हैयाचं दर्शन झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रेला प्रारंभ होऊन ज्या ठिकाणी भगवान शिव परमात्मा शिवपिंड साक्षात भूमीमधून प्रकट झाले म्हणून त्या क्षेत्राचं नाव भुवनेश्वर. त्या ठिकाणी भगवान शिवाचं मंदिर आहे भव्य दिव्य. त्या मंदिराचं नाव आहे लिंगराज मंदिर. तेथील अशा प्रकारचं दर्शन झालं. आणि ते दर्शन झाल्यानंतर आपण आपल्या या ठिकाणी आश्रमावरच रात्रीचा प्रवास करून आलो. असे जवळपास 20 ते 22 पवित्र क्षेत्राचं त्या ठिकाणी आपल्याला दर्शन झालं. पुण्यसलीला नर्मदा मैयाचं स्नान, गंगा मैयाचं स्नान, यमुना मैयाचं स्नान, सरस्वती मैयाचं स्नान, त्यानंतर शरयू मैयाचं स्नान, अयोध्या या ठिकाणी, चित्रकूटलाही आणि आपल्याला त्या ठिकाणी स्नान झालं. आणि 3 समुद्र स्नान अशा प्रकारे झाले. म्हणून समुद्र स्नान जर झालं तर असं वर्णन आहे की संपूर्ण तीर्थाचं स्नानाचं पुण्य मिळतं. मुख्य यात्रा होती आपली भगवान जगन्नाथ धामाची यात्रा. म्हणून थोडंसं आपण भगवान जगन्नाथपुरी धामाचं त्या ठिकाणी चिंतन बघूया. त्यासाठी एक श्लोक आपण सेवेसाठी घेऊ की भगवान जगन्नाथाची कोणी साधना केली, ती साधना भगवंताने त्यांची उपासना कशी स्वीकारली
त्याचं थोडंसं चिंतन पाहणार आहोत. कारण प्रभू चिंतन करून प्रसाद सेवन करावं म्हणतात आहे की नाही. म्हणून थोडंसं चिंतन या ठिकाणी बघायचं आपल्याला. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये 26व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छते ततः भक्तपरता मश्नामि प्रियतात्मना. भज गोविन्दं बालमुकुन्दं भज गोविंद मुकुंदम परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा आपल्या प्रिय सखा अर्जुनाला भगवंताने याच 9व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकामध्ये सांगितलं भगवंताने अर्जुनाला की हे अर्जुना, जे भगवत भक्त आहेत त्या भगवत भक्ताचं लक्षण काय आहे त्याचे काही लक्षणं सांगितले 14व्या श्लोकात. सततं कीर्तयन्तो मा यतन्त च दृढव्रता नमस्तस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अनेक प्रकारचं लक्षण सांगितले. त्यामध्ये शेवटचं लक्षण सांगितलं उपासना, की जे भगवत भक्त आहे ते माझी उपासना करतात. सहजच अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की ती उपासना कशी करावी, त्या उपासनेसाठी काय लागतं. तर त्या श्लोकाच्या शेवटच्या आणि सद्गुणाच्या बाबतीत अर्जुनाच्या मनात जो प्रश्न निर्माण झाला त्याचं उत्तर भगवंताने श्लोकात दिलेलं आहे. किती उपासना करण्यासाठी तुमच्याजवळ असेल पान तर ते भगवंताला द्या, फूल असेल तर फूल द्या, फळ असेल फळ द्या. पत्र नाही मिळणार पान, फूल नाही मिळणार फळ, पण पाण्याची कुठं कमतरता आहे का. तोयम म्हणजे मला पाणी, पण ते कसं प्रेमाने द्या, श्रद्धेनं द्या. त्या भक्ताने जर दिलं तर त्याचा मी स्वीकार करतो. अशा प्रकारे त्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे की जो भक्त मला पान फूल फळ पाणी भक्त मला अर्पण करतो शुद्ध चित्ताने, त्या भक्ताने भक्तीने दिलेले ते पान वगैरे मी सर्व स्वीकारतो. बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल केशव माधव गोविंद बोल. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल. हरि बोल 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 हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल. बोल हरि बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल. तीर्थयात्रा झाल्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम ठेवायचा असं सहज भक्तमंडळींच्या लक्षात आलं. आदरणीय आमचे विठ्ठल भाऊनी फोन केला. सर्वांची चर्चा झाली जेवढी भक्तमंडळी यात्रेला होते की आपल्याला मौंद्याचा कार्यक्रम ठेवायची सर्वांची इच्छा आहे. म्हणून सर्वांनी यात्रेला जेवढे आलेले भक्त होते महिला मंडळ पुरुष मंडळ जवळपास 55-60 जण सर्वांनी योगदान जमा केलं. आणि कधी करायचं म्हणून चर्चा झाली. आम्हाला फोन लावला विठ्ठल भाऊने, म्हटलं जो येणारा प्रदोष आपला पहिला त्या प्रदोषला झालं चांगलं राहील. योगायोगानं म्हणलं बघा मोबाईलमध्ये कॅलेंडर काढून किती तारीख किती पहिल्या प्रदोषला, त्यामध्ये शुभ अशा प्रकारचा गुरुवार इंग्रजी महिन्याप्रमाणे वर्षाचा पहिला दिवस आणि प्रदोष
1 तारखेला म्हणून चांगला सहयोग असा जुळून आला. सर्वांनी योगदान जमा केलं. दुपारी भगवान गौरी शंकराला सर्व यात्रेकरूंच्या वतीनं त्या ठिकाणी आमच्या सेवेत असणारे सिद्धेश्वर, ज्यांचा आज वाढदिवस आहे, आदरणीय काबरासेठ, दुसरे आमचे जाफराबादचे राकेश सेठ यांचाही वाढदिवस होता. त्यांना म्हटलं या आणि अभिषेकाला म्हणून या ठिकाणी सुंदर असं सर्वांच्या वतीनं संकल्प करून अभिषेक झाला. त्यानंतर विधी झाली, पालखी सोहळा, आणि ते सर्वांना माहिती आहे का अर्धा पाऊण तास प्रवचन झाल्यानंतर पुढं काय महाप्रसाद आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून असा सुंदर कार्यक्रमाचं नियोजन संपूर्ण आमच्या यात्रेचा जेवढा ग्रुप आलेला होता त्यांच्या वतीने, म्हणून त्या सर्व आजचे अन्नदाते यात्रेचे सर्व यात्रेकरू त्यांचे टाळ्या वाजवून एकदा स्वागत करा. त्याचप्रमाणे सेवेमध्ये नियमित रुजू असणारे आमचं भजनी मंडळ, सूत्रसंचालन करणारे आदरणीय आमचे सद्गुरू साहेबपारायण उकरडे साहेब, आपण नसतानासुद्धा मागच्या वेळेला सद्गुरू साहेबपारायण दिलीप महाराज यांनी प्रवचनाची सेवा या ठिकाणी दिली. उकरडे साहेबांनी नियोजन संयोजन, आदरणीय आमचे गाडेकर मामा, सर्व भक्तमंडळ, सुंदर प्रकारचा प्रदोष हे मागच्या वेळेला झाला. त्यामध्ये आमच्या भजनी मंडळाची भजनाची सेवा आहे. त्यामध्ये भजनाची सेवा करणारे आमचे कृष्णा महाराज आहेत, गणेश भाऊ आहेत, पापळचे कृष्णा भाऊ आहेत, सगळे नळविरा येथील आमचे भजनी मंडळ, बबन भाऊ, कृष्णा भाऊ, सर्व भजनी मंडळ नियमित सेवा देतात. म्हणून सर्व भजनी मंडळाचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. आज आपल्या या आश्रमामध्ये कावेरी कृषी सेवा केंद्राचे सर्व भाऊचं नाव नोंद आहे वहीवर. गोळ सेवेच्या चाऱ्यासाठी 30,000 रुपये त्यांनी दिले. त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. दरवर्षी गोमातेच्या सेवेसाठी ते योगदान करतात. आजही त्यांनी योगदान त्या ठिकाणी येऊन दिलेलं आहे, जवळपास 30,000 रुपये आणि त्यांनी दिलेले. म्हणून गोमातेची सेवा ही सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची सेवा आहे. म्हणून आमच्या या यात्रेमधील सर्व भाविकांचा आज सर्वांना आणि अन्नदान आहे. श्रीमद भगवद्गीता आपला वैदिक सनातन हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे. म्हणून सर्वांच्या घरामध्ये श्रीमद भगवद्गीता ही असली पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये संपूर्ण 700 श्लोक श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहेत. 18 अध्याय त्यामध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन, धृतराष्ट्र आणि संजय असे 4 प्रकारचे संवाद आहे. एक छोटासा आणि आपले सेवेधारी गुरुबंधूचा मुलगा आहे खानापूरच्या, पहिल्या अध्यायातले त्याने 5 श्लोक म्हणून दाखवले, खडखड खडखड. म्हणून श्रीमद भगवद्गीता, रामायण, महाभारत असे ग्रंथ आपण वाचले पाहिजे. मुलांनाही सुद्धा गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणते, गीता 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 वाचे जे म्हणते. नाही पुनरावृत्ती दयानारा, नाही पुनरावृत्ती दयानारा. गीता 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 वाचे जे म्हणते, गीता 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 वाचे जे म्हणते. गीता 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 वाचे जे म्हणते, नाही पुनरावृत्ती तया नरा. गीता नाम वाचे वदताक्षरे, भवसिंधू तरे अर्धक्षणे. म्हणून असा गीतेचा महिमा आहे. ज्याप्रमाणे जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर हे संस्कार केले, रामायणासारख्या महाभारतांसारख्या कथा सांगितल्या वाचल्या, म्हणून शूरवीर असे राजे ठरले. म्हणून आपल्याही मुलांना आपण आपल्या संस्कृतीतील धर्मग्रंथाचं ज्ञान दिलं पाहिजे.
म्हणूनच श्रीमद भगवद्गीता असा ग्रंथ आहे की या ग्रंथाची जयंती होते. आपण बघतो कृष्ण जयंती, राम जयंती, हनुमान जयंती, परंतु एकमेव ग्रंथ आहे ते म्हणजे गीता. गीता या ग्रंथाची अशा प्रकारची निर्मिती भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून झाली. वेद भगवंताच्या श्वासापासून निर्माण झाले. गीता ही प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निर्माण झालेली. या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मादिनी श्रुता भारतामृत सर्वस्वं विष्णुवक्त्रादिनी श्रुतम्. नाथरायाने सोप्या भाषेत सांगितलं. सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. म्हणून देवा श्रीमद भगवद्गीता उपनिषद रूपी कमळातील सुगंध म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन अभ्यास जर केला तर त्याने आपल्याला ज्ञानयज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की हे अर्जुना, माझी जी उपासना करायची ती उपासना करण्यासाठी सोपे सोपे गोष्टी भगवंताने सांगितल्या. पत्र, पुष्प, फळ, पाणी. आपल्या जीवनामध्ये बाबाजी म्हणायचे, जन्माला आले तर सर्वांनी उपासना करा, तीर्थयात्रा करा, नित्यनेम अशा प्रकारचं करा. बाबाजी म्हणायचं आपलं जीवन पुरणार नाही, एवढे करोडो तीर्थ आपल्या या भारतखंडामध्ये आहे, पण कमीत कमी 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या याची यात्रा प्रत्येकाने केली पाहिजे. पण ही तीर्थयात्रा करण्यासाठी ठराविक काळामध्येच आनंदात यात्रा होते, नाही का. जोपर्यंत आहे अंगात शक्ती तोपर्यंतच करून घ्या भक्ती. तीर्थयात्रा म्हटलं तर कुठं उंच जाग्यावर जावं लागतं, कुठं स्नानाला जावं लागतं, आहे की नाही. ऊन पाऊस वारं सहन करावं लागतं. आणि प्रत्येक इंद्रियानं जर राजीनामा दिला तर मग मजा राहते तीर्थयात्रा करण्याची, आहे की नाही. पायानं चालता येत नाही, उदाहरणार्थ डोळ्याने दिसत नाही, कानानं ऐकायला येत नाही, अशी अवस्था राहते तीर्थयात्रा करण्यासाठी. म्हणून ती तीर्थयात्रा आपण तुकोबारायांनी लिहून ठेवलं, जोवरे सकळ सिद्ध आहे, नाही का. हात चालावया पाय. म्हणून अशा वेळेला आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. माऊलीने सुद्धा हरिपाठामध्ये सांगितलेले, तीर्थवर्तणे मधरी रे करुणा शांतीचा पावन, शांतीचा हरी करे, शांतीचा पावन हरी करे. हरी मुखे म्हणा रे, मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. तीर्थवर्तणे मधरी रे करुणा शांती दया पावना हरी करी. माऊली म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आपण व्रत केलं पाहिजे. प्रदोष व्रत असेल, सोमवार व्रत असेल, नाही का, शिवरात्री व्रत असेल, त्याप्रमाणे तीर्थयात्रा अशा प्रकारची केली पाहिजे. त्या प्रमुख तीर्थयात्रेमध्ये बाबाजी सांगायचे की एवढ्या तीर्थयात्रा आपण केल्या पाहिजे. म्हणून आपल्या भरतखंडामध्ये 4 दिशेला 4 प्रकारचे धाम स्थापित आहेत. त्यामध्ये सत्ययुगामध्ये स्थापित धाम आहे बद्रीनाथ धाम, जी उत्तर भारतामध्ये आहे. उत्तराखंड या राज्यामध्ये अशा प्रकारचा हिमालयामध्ये पवित्र क्षेत्र, पुण्यक्षेत्र हिमालय, त्या ठिकाणी सत्ययुगात स्थापित हे धाम आहे बद्रीनाथ धाम. दुसरं धाम आहे त्रेतायुगामध्ये स्थापित धाम रामेश्वर धाम. द्वापारयुगामध्ये स्थापित धाम आहे द्वारका धाम. रामेश्वर धाम हे तामिळनाडू राज्यामध्ये आणि द्वारका धाम हे गुजरात राज्यामध्ये येतं. म्हणून द्वापारयुगातील